आशी गावालगत नव्या पुलाच्या उंचीकरणामुळे आजेगाव पांधन रस्ता पूर्णपणे बंद झालाय। यामुळे शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणीत सापडले। जुना फरशीचा पूल असताना शेतकरी सहजपणे आपल्या शेतात जात होते, मात्र नवीन पुलाची उंची वाढवल्यानं हा रस्ता शेतकऱ्यांसाठी बंद झालाय। परिणामी शेती काम करणे, बैलगाडी नेणे आणणे, गुरेढोरे घेऊन जाणे अशा सर्व कामांसाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे। याबाबत शेतकरी नेते डॉक्टर रमेश शिंदे यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। त्यांनी म्हटलंय की येत्या 2 दिवसात रस्ता दुरुस्तीचं काम सुरू झालं नाही तर ते आपल्या गुराढोरांसहित उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली येथे ठिय्या आंदोलन करतील, असे शेतकऱ्यांच्या वतीने डॉक्टर रमेश शिंदे यांनी सांगितलंय। महाशी हे गाव या ठिकाणाहून जवळपास 50 ते 55 किलोमीटर आहे। जवळपास तुमच्या विदर्भ बॉर्डरला या ठिकाणी टच होते आणि त्या ठिकाणाहून शेतकरी स्वतःच वाहन घेऊन ऑटो पिकअपने या ठिकाणी आले आहेत। त्या ठिकाणी पाहिलं असेल, मागच्या 2 महिन्यापासून शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ता नाहीये। या ठिकाणी महाशी गावालगत एक असा पूल झालेला आहे आणि त्या ठिकाणी पहिला जुना फरशी पूल होता आणि फरशी पुलाला लगत जाणारी तुमचा आजेगाव हा रस्ता होता। त्या ठिकाणी रस्ता होता, पण तो रस्ता हा पूल नवीन पूल झाल्यामुळं ते रस्ता जवळपास 10 फूट खोल गेलेला आहे आणि हा पूलवर आलेला आहे आणि त्या ठिकाणून तो तुमचा मुख्य रस्ता ते जवळपास 30 फुटापर्यंत पूर्ण रस्ता बंद झालेला आहे आणि जवळपास शेतकऱ्यांच्या शेतातले पूर्ण कामं खोळंबले आहेत आणि शेतकऱ्यांची पूर्ण दयनीय अवस्था झालेली आहे। पाहिला असेल, शेतामध्ये असेल त्यांना खतं द्यायचे असतील, पाणी द्यायचं असेल, ठिबक चालू करायचं असेल, काही जर शेतामध्ये जाऊ शकत नाहीत, फक्त चालत जाऊ शकतात, बाकी गाडी बैलांना खत वगैरे काही नेऊ शकत नाहीत। आज ज्यांचे पिकं वाढ लागलेत, पण या ठिकाणी घोर झोपत असले तुमचं सार्वजनिक विभाग यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि यांच्याकडे खेटे मारले पण यायला तयार नाही, त्या ठिकाणी पाहायला तयार नाहीत। आपण जर पाहिलं, हा मुख्य रस्ता आहे, कारण हा हिंगोली तुमचा विदर्भ बॉर्डर जाऊन रस्ता आहे, पण या ठिकाणी त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे। निश्चितच मी तुमच्या माध्यमातून सांगू शकतो, हा रस्ता जर ताबडतोब 2 दिवसांनी नाही चालू केला, या ठिकाणी निश्चितच आमचे पूर्ण गुरं ढोरं शेतकरी मुलं बाळा सहित या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन करू, हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। याच्या अगोदर या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवेदन दिलं होतं, पण त्या निवेदनाला यांनी केऱ्या टोप दाखवले, वारंवार यांनी त्या ठिकाणी चक्रा मारल्या आहेत, पण या ऑफिसने या ठिकाणी त्यांनी केऱ्या टोप दाखवली आहेत आणि जवळपास 2 महिन्यापासून कितपतपर्यंत रस्ता आणखी सुद्धा यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे। आता जर 2 दिवसात जर हा त्यांनी पुरवठा रस्ता जर नाही चालू केला, निश्चितच आम्ही गुरा ढोरा सहित गाडी बैल लेकरा बाळा सहित आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू, हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आजेगाव ते रिसोड रस्ता आहे, त्या रिसोड रस्त्याला आजेगाव पादत हा रस्ता जोडण्यात आलेला आहे आणि तो बंद करण्यात आलेला आहे। तरी बरेच दिवस झाले आम्ही शेतकरी सगळे परेशान आहे। ढोरं गुरं वासरं चारा नाही, त्याची दयनीय अवस्था झालेली आहे। त्यासाठी आम्ही वारंवार इकडे ऑफिसला येऊन सुद्धा निवेदन देऊन हे काही त्याच्यावर विचार करत नाहीत, म्हणून आता असा विचार केला की आम्ही सर्व लेकरं बाळं घेऊन इथे येऊन बसणार आहोत।